नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार की नाही, किती होणार, कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे अपडेट, कांद्याच्या भावात तेजी येणार का नाही, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंती आहे. शेतकरी मित्रांना एकच विनंती कळकळीची राहणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. कांद्याच्या भावात तेजी येणार तर कधी येणार, कशामुळे येणार, काय महत्त्वाचे अपडेट, कांदा निर्यातदार संघटना उपाध्यक्ष विकास सिंह काय म्हणाले, त्यानंतर कांदा निर्यातदार या ठिकाणी लक्ष्मण आहेर पिंपळगाव बसवंत यांनी काय म्हटलं आहे, आणि कांदा उत्पादक शेतकरी वेळापूर विशाल पालवे कांदा भाववाढी संदर्भातील यांनी काय म्हटलं, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. स्क्रीनवर बघू शकता विशाल पालवे कांदा उत्पादक शेतकरी वेळापूर. श्रीलंकेने आयात महाग केली असली तरी त्यामुळे आपल्याला थेट फटका बसणार नाही, उलट स्थानिक पातळीवर दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो, पण सरकारने निर्यात खुली ठेवली तर योग्य दर मिळेल. एकंदरीतच श्रीलंकेने आयात महाग केली, आयात शुल्क त्यांनी वाढ केली खरं तर या ठिकाणी असली तरी त्यामुळे आपल्याला थेट फटका बसणार नाही आता असं कांदा उत्पादक शेतकरी विशाल पालवे म्हणत आहे. उलट स्थानिक पातळीवर दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो, पण सरकारने निर्यात खुली ठेवली तरच योग्य दर मिळेल, अन्यथा मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले, भारतीय कांदा निर्यातदारांना फटका. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्कात मोठा बदल करीत आजपासून हे शुल्क 10 रुपये प्रति किलोवरून ते थेट 50 रुपये प्रति किलो केले आहे. सरकारच्या निर्णयामुळे परदेशातून आयात होणारा कांदा महागणार असून स्थानिक शेतकऱ्यांना तुलनेत चांगल्या भावाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीतच या ठिकाणी 50 रुपये प्रति किलो या ठिकाणी त्यांनी आयात शुल्क एकंदरीतच या ठिकाणी केलं आहे, आणि एकंदरीत सरकारच्या निर्णयामुळे परदेशातून कांदा आयात होणारा कांदा महागणार असून स्थानिक शेतकऱ्यांना तुलनेत चांगल्या भावाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. कारण की या निर्णयामुळे परदेशातून आयात होणारा कांदा महागणार असून स्थानिक शेतकऱ्यांना ते तुलनेत चांगल्या भावात फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना बाजारपेठेत चालना मिळू, तथापि आयातीत कांदा महागल्याने एकूण पुरवठा घटू शकतो आणि त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याचं सामान्य ग्राहकांना महाग कांद्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहे. या ठिकाणी बघू शकता त्यामुळे स्थानिक उत्पादकांना बाजारपेठेत चालना मिळेल, तथापि आयातीत कांदा महागल्याने एकूण पुरवठा घटू शकतो आणि त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याने सामान्य ग्राहकांना महाग कांद्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहे. शुल्कात 5 पट वाढ झाल्याने श्रीलंकेतील व्यापारी, ग्राहक आणि शेतकरी या सर्वांवर थेट परिणाम होणार आहे. निर्यातदारांच्या माहितीनुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचबरोबर बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यामुळे भारतातून श्रीलंकेत जाणाऱ्या कांदा निर्यातदारांवर परिणाम होईल. दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणची परिस्थिती पाहता कमीत कमी 600, जास्तीत जास्त 1900 आणि सरासरी 1500 रुपये भाव 26 तारखेला नोंदला गेला. परंतु या ठिकाणी विकास सिंह उपाध्यक्ष निर्यातदार संघटना नवी दिल्ली यांचं म्हणणं काय तर बघा, श्रीलंकेने आयात शुल्क वाढवली म्हणजेच निर्यात बंदी नाही. श्रीलंकेने आयात शुल्क वाढवली म्हणजे निर्यात बंदी आहे का तर नाही, परंतु श्रीलंकेने लोकल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे, पण तेथे पाऊस झाल्यास तेथील कांदा खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी वाढू शकेल. ही वाढ नकारात्मक नाही पण आशादायी आहे. सध्याची की वाढ आहे कांदा निर्यातदारांची निर्यात होण्याची, तर त्यामध्ये वाढ होऊ शकते. ही वाढ नकारात्मक नाही आहे पण ती आशादायी आहे, कारण की त्या ठिकाणी पाणी जास्त झाल्याने त्या ठिकाणचा स्थानिक कांदा या ठिकाणी खराब झालेला आहे. आणि एकंदरीत श्रीलंकेत आता या ठिकाणी बघू शकता लक्ष्मण आहेर निर्यातदार पिंपळगाव बसवंत यांचं काय म्हणणं आहे तर बघा,
एकंदरीतच या ठिकाणी श्रीलंकेने आयात शुल्क 5 पट वाढवल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होईल. भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होईल साहजिकच आहे, परंतु अधिक वाहतूक खर्च आणि चलनवाढ यामुळे स्पर्धात्मकता कमी होते आहे. स्पर्धात्मकता त्यामुळे कमी झाली आणि आता शुल्क वाढ झाल्याने भारतीय कांदा श्रीलंकेत जास्त महाग पडेल आणि निर्यातीत घट येण्याची शक्यता आहे. कारण की त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ते महाग पडणार आहे, त्या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांना ते महाग पडणार आहे. आणि यामुळे जे काही 5 पट त्यांनी कांदा शुल्क आयात शुल्क वाढवलं तर या ठिकाणी भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होईलच, परंतु अधिक या ठिकाणी खर्च, वाहतूक खर्च, चलनवाढ यामुळे स्पर्धात्मकता कमी होते. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं आता शुल्क वाढ झाल्याने भारतीय कांदा श्रीलंकेत जास्त महाग पडेल आणि निर्यातीत घट येण्याची शक्यता आहे, असं लक्ष्मण आहेर, निर्यातदार, पिंपळगाव, बसवंत या ठिकाणचं यांचं म्हणणं आहे. परंतु त्याचबरोबर आपले शेतकरी विशाल पालवे, कांदा उत्पादक शेतकरी वेळापूर्वी कांदा भाववाढी संदर्भात काय म्हणतात तर आपण अगोदर बघितलंच. पुन्हा एकदा बघा, श्रीलंकेने आयात महाग केली असली तरी त्यामुळे आपल्याला थेट फटका बसणार नाही. उलट स्थानिक पातळीवर दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो, पण सरकार निर्यात खुली केली तर योग्य दर मिळेल, असं विशाल पालवे, कांदा उत्पादक शेतकरी वेळापूर यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जातात आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचलं. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी पोहोचली पाहिजे. शेअर करा नक्कीच जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येणारच आहोत. जसे की ती काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया. आणि एकंदरीत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कांदा निर्याती संदर्भातील आणि भाववाढी संदर्भातील ही वस्तुस्थिती आहे. खऱ्या अर्थानं परिस्थिती जशी बिकट तशी आपला एकंदरीतच कांदा तिखट असतो. कारण या ठिकाणी बघितलं, ज्यावेळेस कांद्याची निर्यात वाढते एकंदरीत बाहेर देशामध्ये तर आयात शुल्क, निर्यात मूल्य असे अनेक कारणं आहेत. परंतु कांद्याच्या मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावात ही घसरण होत असते, परंतु मागणीच्या तुलनेने पुरवठा जर घटला तर ही भावात वाढ होणे साहजिकच आहे. ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच जशी कांद्याची निर्यात स्थिती असेल, जसं कांद्याचे पुरवठा असेल त्यावर ते भावाचे समीकरण ठरलेलं असतं. आणि एकंदरीतच जे काही महत्त्वाचे अपडेट असतात कांदा भावासंदर्भातील, ताज्या आणि लाईव्ह अपडेट कांदा भावासंदर्भातील सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण सर्वात अगोदर घेऊन येतच असतो. तशीच महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पोहोचत असतोच. तर धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसह जास्तीत जास्त व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करावा अशी विनंती महाराष्ट्रातील तमाम माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या मराठी माणसाला पुढे पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. परंतु एकंदरीतच जे काही महत्त्वाचे अपडेट असतात कांदा संदर्भातील ते तुमच्यापर्यंत वारंवार घेऊन येतच असतो. महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाचे अपडेट, काय सध्याची परिस्थिती कांदा संदर्भातील आहे त्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. आणि आपल्याबरोबर आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या कुटुंबातील परिवारांना किंवा आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच शेअर करा अशी आशा आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाल अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटू माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. आणि लाईक, शेअर
सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करावा ही विनंती शेतकरी बांधवांना आहे. तर भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद.